युनायटेड अरब इमिरातचे म्हणजे यूएईचे अध्यक्ष हे भारतामध्ये आले आणि भारतात त्यांचं स्वागत केलं जाते। पारंपरिक भारतीय कलांचं प्रदर्शन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूएईच्या अध्यक्षांचं भारतामध्ये स्वागत केले। दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध, दोन्ही देशांमध्ये राहणाऱ्या एकमेकांच्या नागरिकांशी संबंधित असलेले प्रश्न या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी, महत्त्वाच्या करारांसंदर्भात बोलण्यासाठी यूएईचे अध्यक्ष भारतामध्ये आलेले आहेत। त्यांचं विमान भारतामध्ये लँड होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः त्यांच्या स्वागतासाठी पोहोचले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गळाभेट घेऊन यूएईच्या अध्यक्षांचं स्वागत केले। त्यांच्या स्वागताप्रित्यर्थ वेगवेगळ्या पारंपरिक लोककलांचा एक कार्यक्रम सुद्धा सादर करण्यात आला। यूएईच्या अध्यक्षांचं भारतात येणं हे अनेक अंगांनी महत्त्वाचं आहे, कारण भारताचा वेगवेगळ्या अंगांनी मित्र असलेला हा देश आहे, जिथे भारताचे व्यापारी संबंध आहेत। भारतातले अनेक लोक इथं नोकरी करण्यासाठी राहतात, वास्तव्यासाठी आहेत। त्यामुळे बिझनेसचे संबंध, बिझनेस टू बिझनेस संबंध आहेत, पीपल टू पीपल हे संबंध आहेत। त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट या लेवलवर सुद्धा या देशाशी भारताचे चांगले संबंध आहेत आणि हे गेल्या अनेक वर्षांपासूनचे संबंध आहेत। त्यामुळे या सगळ्या देशांशी, मध्य पूर्वेतल्या सगळ्या देशांशी भारताशी असलेले संबंध आणि त्या देशांचे प्रमुख यांच्या भारत भेटी हा नेहमीच भारतासाठी आणि या सगळ्या देशांसाठी महत्त्वाचा विषय राहिला। आणि ही भेट ज्या पद्धतीने होतीये, जे दोन्ही नेत्यांमध्ये, दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये, त्यावरूनच या दोन्ही देशांमधले संबंध हे अधोरेखित होत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदी थेट विमानतळावर जाऊन यूएईच्या अध्यक्षांचं स्वागत केले। या संदर्भात आणखीन माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अमेय चुंबळे। अमेय, भेटीची सुरुवात तर झालेली आहे, पण यामागची नेमकी कारणं काय आहेत? काही महत्त्वाचे करार आहेत ज्याच्यावर स्वाक्षऱ्या होणार आहेत की आणखीन काही महत्त्वाच्या बाबी आहेत ज्यावर चर्चा दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये होणार आहे? हो, ऊर्जा आणि पर्यटन या बाबतीत काही महत्त्वाचे करार होणार आहेत आणि त्याच व्यतिरिक्त यांच्या शेख झायद यांच्या भेटीचं जर का आपण टायमिंग पाहिलं तर ते फार रोचक आहे। याचं कारण असं की यूएई आणि सौदी अरेबिया यांच्यातले मतभेद गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेले आहेत त्या येमेनच्या मुद्द्यावरून। दुसरं असं आहे की इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलनं सुरू आहेत आणि ट्रम्प त्यावर काय काय बोलतायत, त्यामुळे मध्य आशिया पुन्हा एकदा धगधगतोय। ही झाली एक बाब। दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ऊर्जा क्षेत्रामध्ये भारत खूप म्हणजे भारताला एकतर ऊर्जेची गरजही आहे आणि त्याच्यामध्ये आपण खूप जास्त इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक करण्याची पण तयारी दाखवतोय, करत आहोत। ती त्याबद्दलही यूएई सोबत आपण काही करार या दौऱ्यामध्ये करणार आहे। इथे हे सांगितलं पाहिजे की हा नेहमी जसा असतो तसा 1 किंवा 2 दिवसाचा दौरा नसून हा केवळ 2 तासांचा दौरा आहे। कारण अन्य काही परदेश दौऱ्यांवरून MBZ हे जे आहेत, शेख मोहम्मद बिन झायद अल नह्यान, हे काही त्यांच्या एका दुसऱ्या परदेश दौऱ्यावरून यूएई मध्ये परतत असताना ते 2 तास नवी दिल्लीमध्ये थांबले आहेत। त्यांच्यात आणि मोदींमध्ये आता चर्चा होणार आहे आणि त्यानंतर लगेच ते त्यांच्या मायदेशी परतणार आहेत। आणि यूएई सोबत आपला एक नेहमीचा कायमचा मुद्दा असा असतो की तिकडे आपले जवळपास 43 लाख भारतीय तिकडे नोकरी करतात, त्यामुळे त्यांची सुरक्षा, त्यांचं तिकडे नीट राहणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे यूएई आणि एकंदर गल्फ राष्ट्रांशी चांगले संबंध ठेवणं हे आपल्यासाठी नेहमीच महत्त्वाचं असतं। हे बरोबर आहे। आखाती देशांशी भारताशी असलेले संबंध हे गेल्या अनेक वर्षांपासून आहेत। विशेषतः भारताची ऊर्जेची जी गरज आहे ती गरज पूर्ण करण्याबाबत या देशांची भूमिका महत्त्वाची असते आणि त्यामुळे या दोन देशांचे प्रमुख जेव्हा भेटतात त्यावेळेस त्या भेटीला, जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की ऊर्जा क्षेत्रातल्या करार किंवा ऊर्जा क्षेत्रातल्या चर्चा यांच्या संदर्भाने खूप महत्त्व असतं आणि अर्थात मोठ्या प्रमाणावर आपले नागरिक त्या देशांमध्ये राहतात नोकरी धंद्याच्या निमित्ताने, त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा, त्यांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा हाही महत्त्वाचा असतो।
पण एक गोष्ट आश्चर्याची निश्चित आहे की अवघ्या 2 तासांची ही भेट आहे. सहसा अशा भेटी 2 प्रमुखांच्या, राष्ट्रप्रमुखांच्या होतात तेव्हा त्यावेळची वेळेची मर्यादा ही जास्त असते. पण अवघ्या 2 तासांसाठी असलेल्या भेटीमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल अशी अपेक्षा आहे. अमेय, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.